परिवर्तन रोखण्यासाठी हे चालू आहे. आम्ही या गोष्टींना महत्त्व देत नाही. पण नवोदिताजींनी पण त्याचं उत्तर दिलेलं आम्ही ऐकलं. पर्टिक्युलर ते 20 लाखाचं ऑनलाईन काय ते झालं असेल ते. तर काय नेमका तो काय प्रकार होता, म्हणजे तुम्ही काय कशी ती बाजू मांडता? आय एम व्हेरी थँकफुल आपण हा प्रश्न घेतला. हे बघा, कोणीतरी फोन करून त्यांना सांगितलं आणि त्या ह्याच्यामध्ये त्यांनी ते 20 लाख रुपये ट्रान्सफर केले. एक समजून घ्या, जर माझ्या पत्नीना लपायचं असतं तर त्यांनी कधी पोलीस केस केली नसते. नवोतानी म्हटलं की माझ्याकडून चूक झाली आहे, त्यांनी असं करून त्याच्यामुळं मी पोलीस केस करणार. ओके. मी म्हटलं पोलीस केस केल्यानंतर हे मीडियामध्ये येणार आणि विरोधक तुम्हाला टार्गेट करणार. आय एम व्हेरी प्राऊड ऑफ माय वाईफ की शी सेड टार्गेट करू देत, माझा हेतू काय, आपल्याला अशा असंख्य लोकांना अशा फ्रॉडपासून वाचवलं पाहिजे. राजकारणामध्ये प्रत्येक व्यक्ती चूक करतो, पण ते चूक मान्य करण्याचा धाडस पाहिजे. आणि त्यांनी हे स्टेटमेंट केल्यामुळे इतकी लोक वाचली. त्यानंतर एक काहीतरी मुश्रीफ साहेबांच्या नावाने पण कोणीतरी 20 लाख रुपये घेतले, बरोबर. त्याच्यावर मी काही स्टेटमेंट नाही केलं. परवाच काहीतरी 15 दिवसापूर्वी एक कोल्हापूरची उद्योगपती आहे, त्यांना NIAच्या नावाने 80 लाख रुपये घेतले. तर माझ्या विरोधकांना विनंती आहे, जसं त्यांनी आंदोलन माझ्या पत्नीला पैसे रिकव्हर करण्यासाठी केलं तसं ह्या लोकांसाठी पण त्यांनी करावं. आणि त्यांनी जे काय आरोप केले मी तर स्वागत केलं. त्यांच्या पाठपुराव्यावर मला माझे 20 लाख मिळत असेल तर नुकसान काय. आरोपांवरच आपण बोलतोय म्हणून गेले काही महिने आपण खूप तिथं टर्मॉइलचे बघितले कागलमध्ये. ईडी तिथं आली, ईडीच्या धाडी तिथं झाल्या. ज्यावेळेस मुश्रीफ साहेब किंवा राष्ट्रवादी भाजपसोबत नव्हती तो काळही आपण पाहिला. आता तुम्हाला काय वाटतं, मी तुम्हाला पुन्हा भाजपचा आणि तुमचा संबंध परवापर्यंत होता म्हणून विचारतो. आपण मला बिनधास्त सगळे प्रश्न विचारा. मग भाजपचा जो तिथला मतदार आता तयार झाला असेल, नवीन मतदार असेल, तर त्याला सांगताना तिथं किती कन्फ्युजन आहे, किंवा त्याच्यातच तुमचा फायदा आहे असं तुम्हाला वाटतं का, की कालपर्यंत ईडीचे आरोप होते समोरच्या माणसांवर, तुमच्या विरोधकांवर, आता त्यांना कसं मतं द्या, किंवा आता कसं तुम्ही महायुतीत मतदान करा? एक समजून घ्या की ईडीचे जे काय आरोप झाले, हे केस जी आहे ह्याच्यामध्ये त्यांनी जे सभासदांच्या नावाने शेअर्सची रक्कम गोळा केली ते त्यांच्या कुठल्याच रेकॉर्डवर नाही आहेत. मी आजही त्यांना आरोपी म्हणतो आणि त्याच्यावर केसेस कोर्टात झाले. मी काय म्हणतोय, आता मला सांगा, अनिल देशमुख साहेबांवर ईडीची कारवाई झाली नाही का? झाली. ते तुरुंगात पण जाऊन आले. कोर्टाने त्यांच्यावर जो न्याय प्रतिष्ठाचा विषय केला, अनिल देशमुख साहेबांनी काय पवार साहेबांना सोडलं का? आपल्याकडे फक्त वेळ कमी आहे म्हणून सॉरी, पण तुम्ही भाजप खुर्दमधून तुम्हाला जायचं नव्हतं, बुद्रुकमुळे तुम्हाला सोडायचं नव्हतं भाजप. आता तुम्ही काय राष्ट्रवादी खुर्दमध्ये आलात, हा प्रवास काही सोपा नव्हता तुमच्यासाठी. तर तुम्हाला काय वाटतं की आता राष्ट्रवादी खुर्दच्या मागे कागलची जनता उभा राहील? आदरणीय शरदचंद्र पवार